गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे। हवामान विभागाने देशातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलाय। 20 जून पासून 25 जून दरम्यान उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 ते 25 जून दरम्यान हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, जम्मू काश्मीर आणि लडाख या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे। याचबरोबर दक्षिण पश्चिम मान्सून लवकरच उत्तर भारतात अधिक सक्रिय होणार असून 22 जून पर्यंत मान्सून दिल्ली, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांमध्ये पोहोचेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। सततच्या पावसामुळे पश्चिम भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। काही ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आलेल्या असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलंय। या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असून नागरिकांना सुरक्षित राहण्यास सांगितलं जात आहे। राज्यात काही भागात पावसाचा जोर कमी झालाय तर काही भागात पाऊस कोसळतोय। दरम्यान हवामान विभागाने पुढील 4 ते 5 दिवसांसाठी विविध भागात पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। त्यानुसार संपूर्ण कोकण, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। कोकणात रविवार, सोमवार आणि मंगळवार जोरदार पावसाची शक्यता आहे। मे महिन्यात पावसानं मुंबईकरांना चांगलंच भिजवलं। मोसमी पावसाच्या आगमनाआधीच वळवाच्या सरींनी शहरात दमदार हजेरी लावली। मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसानं जोर धरल्यानं मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या। 1 मे ते 27 मे या काळात मुंबईत तब्बल 600.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। विशेष म्हणजे यंदा मोसमी पाऊस 26 मे रोजीच मुंबईत दाखल झाला, जो अपेक्षेपेक्षा खूप आधीच पोहोचलाय। 1918 साली मे महिन्याच्या संपूर्ण काळात म्हणजेच 1 ते 31 मे दरम्यान 179.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। मात्र तब्बल 107 वर्षांनंतर 2025 मध्ये या विक्रमाला मागे टाकत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। या अवकाळी आणि वेळेपूर्वीच पावसामुळे मुंबईतील तापमानात घट झाली आणि उन्हाची तीव्रता कमी झाली। मात्र मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचण्याच्या समस्या देखील उद्भवल्या। तरीही मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणं ही एक ऐतिहासिक नोंद ठरलेली आहे।